मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. ही झाली गोडगोड बाजू. जरा थोडेसे ह्या बाजूकडे वळूया. थोडं रीमाशी तुमचं मध्यंतरी खटकलं होतं. खटकलं म्हणजे माझं रीमाजींचं पटलंच नाही कधी. कधीच नाही पटलं. म्हणजे कायम हमरी तुमरीवर जायचं. आणि नाटक सुद्धा असं म्हणालं, असू आणि हसू सुरुवातीला, की नवरा बायको असतात, भांडणं सुरू होत त्यांची. म्हणजे पहिल्या अंकात भांडणं, दुसऱ्या अंकात भांडणच. तर पहिल्या अंकात भांडण सुरू आहे की मी मेकअप करत होतो साहित्य संघात आणि वाजवत होतो टेबल मेकअपचं. तेवढं त्या आल्या, कुठं ते तापून आल्या त्या, बंद करा, आवाज बंद करा. सगळं झालं तर मी म्हणलं नाही बंद करणार, चालू ठेवणार. आणि ढंग चालू, आवाज डबल केला मी. असं ते वादावादी सुरू झाली. आणि आमच्या बॅकस्टेज लोकांना कळायचं की हे आज भांडणं झाली त्यांची. इतकं चढायचा आवाज, कंट्रोल बाहेर जायचा. की त्यावेळेला भांडणं म्हणजे पर्सनल भांडणं व्हायची. आणि ती वाक्य असायची ना, भांडणाची वाक्य होती सगळी. त्यामुळे त्यात सगळं ओरिजिनल डोकवायचं भाषण, भांडण. प्रेक्षक एन्जॉय करतात. प्रेक्षक एन्जॉय करायचे. पण ह्यांना आमच्या बॅकस्टेजला कळायचं की आज काहीतरी बिनसलेलं. आणि बोलायचं, 6 महिने बोलायचं नाही तो माझ्याशी. आणि करायचो आम्ही काम. त्यांनी माझ्याकडे बघितलं की मी दुसरीकडे बघायचं, मी बघितलं की त्यांनी दुसरीकडे बघायचं, असं वाक्यच. आणि कोणाला कळायचं नाही. स्टेजवरती मात्र त्या बाईनी कमाल करणार. स्टेजवरती शी नेव्हर यूज्ड टू कॅरी दॅट. कधीच नाही.